आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस सुद्धा असं बऱ्याचशा काही काही आयडिया सुचायच्या, पण त्या येण्यासाठी तेवढे स्टेज भेटत नव्हते. सो मला असं वाटतं की कुठेतरी हा एक विद्यार्थ्यांना त्यांचं कौशल्य, त्यांचं स्किल दाखवण्यासाठी एक चांगला मंच आपण अवेलेबल करून दिला पाहिजे. आणि गेले 10 वर्षापासून आम्ही ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मंच अवेलेबल करून देतोय, त्यानुसार त्यांच्या नवीन नवीन आयडियाज येतात ते. आणि ज्या आजमितीस म्हणजे जे सध्याचे जे काही प्रॉब्लेम्स, एन्व्हायरमेंटल इश्यू म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा आता नुकतंच आलेलं AI म्हणा, याच्याशी निगडीत त्यांच्या स्वतःच्या पण काही कल्पना आहेत. आणि कसं आहे की AI आणि गुगल्स म्हणा किंवा युट्यूब म्हणा, याच्यामुळे आहे ना ज्ञानाची देवाणघेवाण आहे ना या विद्यार्थ्यांना फार सोपी झाली आहे. तर सोपी झाल्याचा फायदा काय झाला की त्यांना सोपी झाल्यामुळे त्यांना आणखीन त्याचे पुढचे प्रश्न सुचतात आणि त्याच्यावरती ते उत्तर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेस त्यांना उत्तर शोधतात आणि त्यांना काहीतरी युनिक काहीतरी काहीतरी कॉन्सेप्ट सुचते, सो मला असं वाटतं की त्या युनिक कॉन्सेप्ट जे आहेत ना अशाच प्रकारच्या प्रदर्शनातून बाहेर येत असतात. आणि मी आता बघितलं ना तर बरेच चांगले चांगले आयडियाज घेऊन विद्यार्थी आलेले आहेत. आणि कुठेतरी याच विद्यार्थ्यांपैकी काही, कोणाला नासामध्ये जायचं असेल, कोणाला इस्रोमध्ये जायचं असेल, प्रत्येकाचं पॅशन असतं आणि त्यांना ठरवता येतं या विद्यार्थी दशेमध्ये. कारण याच टायमाला ते बरेचसे खेळ ट्राय करत असतात, अभिनय ट्राय करत असतात, त्याचबरोबर अभियांत्रिकी ट्राय करत असतात. तर ही वेळ आहे ना त्यांना एक ठरवायची वेळ असते. तर कारण काय की शेवटी आपलं आपलं काम आहे की त्यांना मंच अवेलेबल करून देणे. शेवटी प्रत्येक डायमंड जो असतो ना, तो तुमचं कल्याण असो, डोंबिवली असो, तुमचं दिल्ली असो, तुमचं महाराष्ट्र असो किंवा कुठल्या गावाखेड्यात असो. अब्दुल कलाम तर फार खेड्यातून येतात. तर जो डायमंड असतो ना तो नक्कीच चकाकल्याशिवाय राहणार नाही. त्याला अशा प्रदर्शनाची गरज नाही. असे प्रदर्शन त्याला फक्त थोडंसं आणखीन फोकस होण्यासाठी त्याला मदत करतील. पण नक्कीच आपल्या भारताचं स्किल याच्यामध्ये वर्ल्ड म्हणजे इंटरनॅशनली फार नाव आहे. आपल्याकडे फार स्किल्ड मॅनपॉवर आहे. त्याच्यामुळे इस्रोमध्ये सुद्धा किंवा नासा सारखी जी अमेरिकन संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय शास्त्रज्ञांचा वाटा फार मोलाचा आहे. आणि मला नक्कीच वाटतं की येत्या काही वर्षामध्ये, आम्ही 10 वर्षापासून 12 वर्षापासून करतोय, पण येत्या काही वर्षांमध्ये आपल्या डोंबिवलीतून कल्ल्यातून एक चांगली शास्त्रज्ञ नक्कीच जाऊन काही ना काही वाखाणण्याजोगी कामगिरी नक्कीच करतील.